रायगडमधील शेतकऱ्यांवरती सध्या मोठं आर्थिक संकट येताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण का दरवेळेस आपण जर बघितलं तर 7 जूनला येणारा पाऊस जो आहे तो आता 11 जून आलेला आहे तरी देखील बरसलेला नाहीये. त्यामुळे कुठेतरी आता एकंदरीत शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे. शेतीची कामं जी आहेत ती आपण बघितलं तर इथे या ठिकाणी राब भाजून ठेवला आहे. मात्र पुढची जी कामं आहेत ती शेतकऱ्याला पण का पाऊस जो आहे तर काही कालावधी अवकाळी पावसामुळे शेतकरी जो आहे तो हवालदिल झाला होता आणि आता पाऊस लावणीवर गेल्यामुळे शेतकरी जो आहे तो आता पुन्हा एकदा हवालदिल झालेला आहे. माझ्यासोबत काही शेतकरी त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय सांगाल एकंदरीत काय नेमकी परिस्थिती आहे? काय माहिती आहे, यावर्षी पाऊस लांबल्यामुळं शेतकऱ्यांना एवढं आर्थिक संकट आहे की बोलायचं नाही का. म्हणजे शेतकरी एकदम मेटाकुलीला आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी 24-25ला रोहिणी नक्षत्र निघतो त्या दरम्यान आम्ही पेरणी करतो. पावसाचं काय म्हणजे अंदाजच लागत नाही काहीच. असं आमचे आता राब वगैरे भाजून ठेवलेले आहेत. आता जवळजवळ 11 तारीख आली तरी पण पाऊस नाही. आता हे राब जर पेरायला गेलो तर आमच्यावर दुहेरी संकट आहे. राब पेरला, पाऊस जर नाही पडला तर पशुपक्षी आहेत ते बियाणं खातात. एकदम महागडं बियाणं आणायचं ते पेरायचं आणि त्यातून हे पशुपक्षी पूर्ण बियाणं खातात. तर आणि पेरणी करायला जर गेलो तर जमीन एवढी कडक झालेली आहे की नांगरणी पण होत नाही. तर याच्यामुळं का शेतकऱ्यांनी काय पेरणी करायची की नाही. आता असं झालं का निसर्ग आहे ना शेतकऱ्याला साथच देत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचं, शेतकऱ्यापुढे एवढं मोठं संकट आलेलं आहे की बोलायचं नाही का. आता एवढं म्हणजे पेरणी होऊन राब रुजायला पाहिजे होते तर अजून पेरणीच झालेली नाही. तर आता पुढे शेतकऱ्यांनी काय करायचं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर यापूर्वी अवकाळी पावसाचं एक संकट होतं शेतकऱ्यांवरती होतं. आता पाऊसच पडत नाही. आता हे दुहेरी संकट शेतकऱ्यांवर निर्माण झालंय. हा नक्कीच. कारण बघा आता मागच्या वेळी ज्यावेळी पीक आलं होतं, शेतामध्ये पीक आलं होतं, पीक पण शेतकऱ्याला घेता नाही आलं. आमच्या तर शेतात अक्षरशः पीक पाण्यामध्ये झोपून गेलं होतं. म्हणजे पीक काहीच मिळालं नाही. आता गेल्या वर्षाचं पीक मिळालं नाही तर आम्ही बोललो चला आता यावेळी व्यवस्थित पाऊस होईल त्याच्यातून आम्ही कसं तरी सावरू. पण आता पावसाचा अंदाजच लागत नाही. पावसाचं बघा एवढा कडक उन्हात आपण उभे आहोत. जमीन अशी आहे की शेतकऱ्यांनी काय करायचं तेच कळत नाही. शेती करायची की नाही करायची हा शेतकरी खूप मोठा प्रश्न आला आहे. कारण शेती करायची खूप मोठा म्हणजे खर्च करायचा, एकतर मजूर मिळत नाही, घरी स्वतः मेहनत करायची आणि शेती करायची. आणि त्याच्यातून जर पाऊस जर आला नाही आणि त्याच्यातून जर शेती केली आणि जर पीक आलं तर पीक पण शेतकऱ्यांच्या हातात लागत नाही. या वर्षीचं कंडिशन पाहिली तुम्ही की शेतामध्ये अक्षरशः पीक झोपलेलं होतं. काहीच पीक म्हणजे आम्हाला घेता आलं नाही. आता दुहेरी संकट खरंच शेतकऱ्यावर कसं म्हणजे मला तर काय कळत नाही की पीक आलेलं हातात येत नाही. जर शेती करायला गेलो तर पाऊस वेळेवर येत नाही. शेतकरी करायचं काय म्हणजे हा शेतकऱ्यांपुढे खूप मोठा प्रश्न आलेला आहे. एकंदरीत आपण बघितलं तर रायगड जिल्हा हे धान्य पिकाचा अर्थात भारताचं कोठार म्हणून ओळखतं आणि त्याच आता भात पिकावरती आणि त्या शेतकऱ्यावरती एकंदरीत संकट आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी हा राब भाजून ठेवला आहे. राब भाजल्याच्या नंतर या ठिकाणी जी नांगरणी असते, खुरपणी असते, त्याचबरोबर या ठिकाणी जे त्यांचे धान्य आहे म्हणजे ते पीक आहे त्याची या ठिकाणी लागवड होण्यासाठी त्या पेरणी करावी लागते. मात्र या सर्वच गोष्टी ज्या आहेत या पाऊस लांबणीवर गेल्यामुळे एकंदरीत या थांबलेल्या आहेत, ठप्प झालेल्या आहेत. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर शेतकरी जो आहे तो आता दुहेरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. राजवैशम पान, TVN मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.